परीक्षित राजानं शुकदेवजी महाराजाला प्रश्न विचारला. शुकदेवजी महाराजांना उत्तर देत असताना तुम्हाला सौंदर्य पाहिजे का, मग कोणाची प्रार्थना करावी. तुम्हाला विद्या पाहिजे का, मग कोणाची प्रार्थना करावी. तुम्हाला पैसा पाहिजे का, कोणाची प्रार्थना करावी. एवढंच नाही, तुम्हाला इलेक्शन मध्ये निवडून यायचं आहे का, कोणी आहे का इथं तयार, मला भेटा संध्याकाळी. सांगतो ना मी, आपल्याजवळ मंत्रच आहे. भागवत एक एक श्लोक म्हणजे एक एक मंत्र आहे महाराज. हा, तुम्हाला संपत्ती पाहिजे एवढंच नाही, नवरा बायकोचं जमत नाही का, मग कोणाची भक्ती केली पाहिजे, अशी एक एक मंत्र सांगितलेले आहे. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, म्हणजे देवा आम्हाला काहीच नाही पाहिजे, मला संपत्ती नाही पाहिजे, सौंदर्य नाही पाहिजे, मला विद्या नाही पाहिजे, मला पास नाही व्हायचं, माझं नवरा बायकोचं भांडण होत नाही, मला बाकी भानगडी नाही, मला देवा पाहिजेच नाही, अकामच सर्व काम वा मोक्ष काम उदारधी. भगवंतानं सांगितलं शुकदेवजी महाराजांनी, म्हणलं तुला काही पाहिजे म्हणून तू माग असं नाही म्हणत, काही तुला लागू किंवा नाही लागू तरी तुला एक काम करावंच लागल. काय, तीव्रेन भक्ती योगेन यजतम पुरुषम परम. भक्ती करा, कारण हा देहच देवाने देवे दिला देह, भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. तुकोबाला पुन्हा मागतात, का मागतात, देवाचं दान का मागतात, देवाचा विसर पडू देऊ नये का मागतात. त्याचं दुसरं कारण हेही आहे, कारण माणसाला मिळालेला जन्म हे केवळ आणि केवळ भगवत प्राप्ती करता, भगवत भजना करता आणि भगवंताच्या नामाचा प्रसार प्रचार करण्याकरता हा देह मिळालेला आहे. आपण तो त्या ठिकाणी वापरत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे दान दिगा देवा तुझा विसर नवामा. मग आपल्यालाही देवाचा विसर होऊ नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. ज्यांना 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 देवाने स्वतःचे आणि फुकटाचे हात दिले असतील त्यांनी त्यांनी स्वतःचेच हात वर करा. ज्यांना ज्यांना असेल त्यांनी त्यांना, बाकी त्यांना काही म्हणत नाही. तुमच्या गावात सर्व दिसत आहे हात करा, हात वर करा. पुढच्या वरच्या मावशा मला काय सोयाबीन पेरणार आहे काही करा ना, कारण कीर्तनात नाही टाळ्या वाजवण्याची गौरव बोलले पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं, करा हातावर नाही सांगतो, तुम्ही नका करू. बाकीच्या हे पोऱ्या त्याला टेकतो काही फुटून नव्हते स्पीकर म्हणूनच आवाज येत नाही, थोडसा असा फाउंडेशन बदलू आवाज इकडे आला पाहिजे, मोकळं करा. हा कोणाचा छोटा विनाश झालं झालं बंद करतो, चालू द्यायचं का, म्हणलं बंद करायसाठी का. ठीक मला कायचा फोन आला, मला वाटलं धास्ती पडली, 11 वाजून गेली, बंद करायला लागले फोन, ते अजून अर्धा घंटा चालू दे म्हणजे आता केवढ्याची हे थकले. आता मी हात वर करायला लावले, आता जमत नाही ना, तर हात वर खाली गेले का. आता इथून हे आपलं कीर्तनाचा टाइम संपलेला होता, म्हणजे आताची जी बिदागिरी आहे ती संपली. आता जे कीर्तन वाढवायला लावून त्याच्याकडे आता इथून पुढची बिदागिरी होणार. वोट आहे वोट करण्यावर हात तुम्ही. कीर्तनात टाळ्या वाजवण्याचे बरेच सांगतात, 1-2 सांगतो करा माणसाला हात. सोयाबीन माझ्या हा करा, त्याला व्हिडिओ शूटिंग होत आहे ना तुमची मावशांनो, त्याला भाऊ काय वगैरे कॅमेऱ्यात भाऊचं नाव काय का, प्रकाश भाऊ डोळस खुबाळे, प्रकाश भाऊ खुबाळे. जाऊ दे बाप्पा, कमी जास्त होऊन जाईल, अंगाव घेता घेता फालतू पाहिजे घेणं ना देणं तिथून जाणं मनभर कुठांचं वय पाऊस. काय जेवायला आले का, हातवर ते मागशान करणार. तुम्ही रिस्पॉन्स देसाल तर पटकन फोटो, नाही तर मग याच्यात पण चटणी मावशी करणार. अरे वा, माझ्याकडे पाहतो मोठं मोठं साजरी हातही वर नाही करत. तू सांग आता केवढ्याची. तुम्ही मावशाच्या काय लग्नाला आले तुम्हाला म्हणतो हात
पहिला फायदा टाका बापू बोट टाका. ज्याने कीर्तनात टाळी वाजविली, तुम्ही एक भरपूरच आहे वाटते. हात वर करा म्हणलं फक्त, करा हात वर. नाही होऊ तो द्या पहिले. ज्याने कीर्तनात टाळी वाजविली त्याचे पाप निघून जाते. एक बाई बाई महाराज कुठे निघून जाते? मी म्हणलं जिनं वाजवली तिची निघते, जिनं नाही वाजवलं तिच्या डोक्यात तू अजून एक सांगतो. फायदे आपले रोडलो या तुम्हाला घ्यायचं तुमचं सांगा ना. तुम्हाला माणसाची कोणालीच नाही पाहिजे म्हणजे हात खाली केली करणार. दुसरा फायदा नंबर, ज्याने कीर्तनात टाळी वाजविली त्याची धन रेषा वाढते. मधली धन रेषा वाढते. तुम्हाला समजते का? हस्तरेषा इथपर्यंत. आता गौरव बापा इथपर्यंत. उद्या सकाळी इथूनच निघते. परत निघते उद्या इथूनच निघते. तुम्ही म्हणाल कसं का? खाजवत आहे नाही का? आता सकाळी काल्याचं झालं चिच्चे जवळच आहे, आता इथं जवळच आहे. खाजवत नाही का ती? रोज 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 कर ना हातवर. तुमची रेषा नाही वाढली पाहिजे. करा. ए मावशा तिकडला मागचा करा. अजून एक फायदा सांगतो करा. ज्याने कीर्तनात टाळी वाजविली त्याची आयुष्याची रेषा वाढते. माझेवाले 3 ऍक्सिडेंट झाले. खोटा मानवला तुमचं कीर्तनात आहे करा. पहिला ऍक्सिडेंट झाला 7च्या स्पीडमध्ये फटफटी. फटफटी तेव्हा इथं थोडासा काळा डाग आहे, इथं फ्रॅक्चर झालो. पण त्या दिवशी 2 कीर्तन केले. एक गडवी मोदी जवळ करणार 2 कीर्तन केलं. एक आरवी जवळ आणि एक गडवी मोदी नरखेड जवळ करहात. 7च्या स्पीडनं झाला 2 ऍक्सिडेंट म्हणजे 80च्या स्पीडमध्ये झाला करहात. त्या दिवशी 2 कीर्तन झाले आणि तेव्हा इथं लागला इथं. आणि 100च्या स्पीडमध्ये ज्यावेळेस टायर फुटला पुढचा चाक, तेव्हा ओमिनी तिकडून येत होती. आरवीची गोष्ट आहे. आरवीच्या पुढे कौंडणीपूर रस्त्यानं होतो. लहानोजी महाराजाचं गाव आहे, त्याच्या शेजारी. या साईडवरून घसत घसत इकडं आलो. तिकडून ओमिनी फास्टमध्ये माझ्या मुंडक्याजवळ येऊन त्यानं चाक थांबवलं. करा हातवर मी सांगतो. त्याचे ब्रेक लागले, तो उठून पळाला गाडीतून. त्याला वाटलं हे गेलो कामात, पण मी होतो टाका. अक्षरशः देवाच्या पेटीतनी तांब्याचा गडवा होता, तो चक्का झाला. पण मी त्या दिवशी 3 कीर्तन केले. आणि मग कीर्तन झाल्यावर असं 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 दुखे. 3 दिवस मग भरती राहिलो. करा हातवर. 3 दिवस भरती राहिलो. देवाचे खोटा ना बोलत तिथून हातवर करा. आता तुम्ही सारी टाकल्या का? सोडू का कीर्तन? करा. हातेवर करत ज्यानं कीर्तनात टाळ्या वाजविल्या त्याची आयुष्याची रेषा वाढते, त्याची धन रेषा वाढते. करा हातवर. ज्यानं वाजवली त्याची वाढते, ज्यानं नाही वाजवलं त्याचं काय होते माहितीये का? करा हातवर. ज्यानं कीर्तनात बसून टाळ्या नाही वाजविल्या त्याला पुढच्या जन्मात नरखेड अमरावती पॅसेंजर मध्ये साडी घालून टाळ्या वाजवा लागते. तिथं वाजवायचं आहे का? तिथे वाजवायचं आहे का तुम्हाला? आम्ही गौरव महाराज पहिले आपण तुम्ही रेल न तासो पुणे नागपूर पुणे रेल माझ्या एक सोबतीच बदला होता.
मरेच नाही मागे बाकी जाऊ लागेल. तुम्हाला करायचं आहे का तसं करा. भगवान कृष्ण कन्हैया लाल कहते मेरी भक्त यदि तूने सच्चे दिल से मेरे दरबार में ताली बजाई. मेरे मुंसाजी राम कहते कि यदि तूने सच्चे दिल से मेरे दरबार में ताली बजाई तो कसम से कहता हूँ तुझे कभी भी किसी के सामने ताली बजाने की हाथ फैलाने की नौबत नहीं आने दूंगा. जिन जिन मेरी मैया और भैया को लगता है कि भगवान मुंसाजी राम की कृपा हम पे सदैव बरसती रहे, भगवान गोपाल कृष्ण की भगवान गोपाल कृष्ण की कृपा हम पे सदैव बनी रहे, तो प्रेम से जिनको जिनको हाथ दिए होंगे भगवान ये दोनों हाथ प्रेम से उड़ा करके सभी लोग ओ विठल माझा 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 माझा
मला देवातले देवच दाखवले हे नाता